2 पायऱ्या चढलो आणि ती शिडी त्या ठोकळ्यावरून घसरली. बरं, तुझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट नाटकानेच होत. तर असा तुझा एक गमतीशीर किस्सा आम्हाला शेअर करशील? नाही, तसे बरेच किस्से आहेत. म्हणजे आता आम्ही जसं म्हणालो की अनयचे काही प्रयोग झाले, रुक्मिणीचे काही प्रयोग झाले. तर असं व्हायचं की स्टेज आम्हाला कमी पडतो कायम, आणि एकदम नेपथ्य पण आम्ही खूप लावतो आणि असं तर स्टेज कमी पडतो. प्रत्येक प्रयोगांना कोण ना कोणतरी पडायचं. म्हणजे बऱ्याचदा राधा घसरून पडली आहे विंगेत, किंवा एक मुलगा पडलाय त्याचं लक्ष नाही तर काळोखात त्याच्यावर दुसरा पडलाय, तिसरा पडलाय. की आता रुक्मिणीचा प्रयोग होता, याच्यात मी विठ्ठल करायचो. तर आणि म्हणजे की जसे पौराणिक नाटकं, तर अदरवाईज आपण पडलो सॉरी असं वगैरे बोलून नाटक कंटिन्यू करणं असं नाही होत. विठ्ठल कसं आहे ना, पडला, माझी एंट्रीच व्हायची. आम्ही एक 6 फुटाचं एक लेवल केलेली, त्याच्यावर गाभारा दाखवलेला विठ्ठलाचा, आणि तिकडे दरवाजा असायचा पाठी. मी त्या धोतर वगैरे सगळं सावरत आरामात काळोखात एकतर आरामात हळूहळू करून मी त्याच्यावर चढायचो. शिडी घसरली, मी उघडा, मी पूर्ण खरचटलो जवळ त्या लाकडाला घासत घासत मी खाली, आणि जोरात धडाम धुडूम आवाज.